बेसन लावून ठेवायचं. आता तुमच्याकडे कलई गेली म्हणता तुम्ही, वर्ष झालं कलई लावून. वर्ष दीड वर्ष होऊन गेली. वर्ष दीड वर्ष होत आले तरी. 1.5-2 वर्ष झाली असते. त्याच्यात त्यांची माझी आत्ता गाठ भेट झाली. ती पण चुकून सकाळी मला फोन लागला तुमचा. हां. कसा काय माझा फोन लावला तुम्ही? अहो डायरी आमची या गावाला आलो हां हां त्यात अंबरनाथचे जेवढे नंबर आहेत तेवढ्या नंबर कॉल करतो हां हां हां. आणि मग परत कोणाचे असतील ते सांगतो या इथं आमची करा. नमस्कार मंडळी, सात्विक रेसिपी अँड होम मध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण पितळेच्या भांड्यांना कलई कशी करायची तो व्हिडिओ पाहणार आहात. इथेच आमच्या सोसायटीच्या खाली ती मंडळी आहे. चला तर कलईच्या भांड्याचा व्हिडिओ पाहू. इथेही सोसायटीच्या बाहेर ती मंडळी रस्त्याच्या बाजूलाच असल्यामुळे गाड्यांचा आवाज खूप येत होता. नेमकं ते काय बोलतात तेच भाषा समोरच्याला ऐकता येत नव्हतं. तर मी तो आवाज कट केलेला आहे आणि पुढे माहिती सांगितलेली आहे. अगदी 2 ते 3 वर्ष ही कलई केलेली भांडी खूप छान टिकतात. ही माझ्या मैत्रिणीची काही पातेल हंडी वगैरे आहे आणि माझी कढई आणि पातेल आहेत. तर आता आपण ही भांडी कशी कलई करतात ते पाहूया. यांचा नंबर मी पुढे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओमध्ये सुद्धा देते. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ते हातावरती काम करून खाणारी पोट भरणारी लोक, यांना आपल्या एका फोनमुळे 4 पैसेही मिळतील आणि आपलंही काम होईल. तर नक्की तुम्ही यांना कॉल करून बोलून घ्या. मुंबईमध्ये कुठेही असाल तर ते लोक स्वतः येऊन तुमच्या भांड्यांना कलई करून देतात. रोज जरी वापरलं तुम्हाला वर्ष दीड वर्षांनी भांडं कलई करून घ्यायला लागेल. काम माहिती का, जर तुम्ही घातलं व्यवस्थित आणि ठेवलं व्यवस्थित वापरून झालं ना तुम्ही कसं पहिल्यासारखं तुमच्या मैत्रिणीला तुम्ही सांगितलं. हा त्यासाठी लागणारा कच्चा माल. चूल पेटवण्यासाठी कोळसा लागतो. तो कोळसा आहे हे ते लोकल मार्केटमधून आणतात. आणि हा भाता आहे. इथे त्यांनी कलईचे सामान ठेवलेले आहे. बघायला असं राहणार नाही. कलईची तार असते तो एकदम खराब तार झालं आहे. पिवळं तर मग भांडं तुम्हाला काढून थोडा ती आहे. दाखव ना काय ते याला बोलतात कलई. कलई. पाणी होतं आणि ह्याची ही पावडर जर त्याला टाकली ना तर या पावडरीपासून ह्याचं पाणी होतं आणि अख्ख्या भांड्याला ते लागून जातं. हां हां हां. आणि ते हे कॉटनचे कपडे आणि सुट्टी पडते. चालेल. हां हां. भांडं जास्त गरम झालं तर त्याला होल पडतं. त्यामुळे किती ताप घ्यायचा त्यांना ते बरोबर. केमिकल नसतं काहीच सोडा. हां. भांड्याला लावलं मग ते तेलकट असतं ना भांडं, हां हां तर तेल सगळं धुवून काढते. हां 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 धुवून काढल्यावरती भांडं स्वच्छ झालं का आम्ही साबण लावून घासून घेतो. हां हां. साबण लावून घासता का? हां हां. साबण लावून घासून घेतलं का मग कलई करायला भांडं घेतो. पहिल्यांदा हे गरम करून घेताय तुम्ही. कशी कलई टिकते ही? भांडं जर रोज तुम्ही वापरलं तर मग वर्ष दीड वर्ष भांड्याला कलई लागते. दीड वर्षानंतर ना तुम्ही भांडी कलई कोळशी फुटत राहते. हां हां हां. त्याची ती आग येते ना, त्या आगीवरही भांड्याची कलई लावून. यांची परंपरा चांगली आहे ना हो जुनी अशी. बघा ना. पण ह्याला लागते कोळसा लागते. भांड्याचं ताव घ्यायचं ते आम्हाला माहिती असतं ना किती ताव घ्यायचा. जास्त घेतल्यावर भांड्याला कसं म्हणजे असं होलबिल पडतं ना. हो गरम जास्त झाल्यावर. हां जास्त हां. भांडं गरम झालं का होल पडतं. म्हणून आम्ही कसं तेवढाच ताव घेतो भांड्याला जेवढा लागत तेवढा. ओके ओके. बस भांडं कलई करायचं आम्हाला. ए तू कितवीला आहे रे? काय नाव आहे तुझं? देवा. बापरे. देवा. अशा पद्धतीने अगदी चांदीसारखी नवीनची अशी पितळीची भांडी चमकत आहेत. तर त्यांनी या पद्धतीने सर्व भांडी कलई करून घेतली. रेटसुद्धा अगदी रिजनेबल आहे. तुम्ही पनवेल, मुंबई, दादर, खारघर कुठेही राहा त्यांना एक कॉल करा. ते येऊन तुम्हाला फ्रीमध्ये अगदी सेवा देतात. त्यांचे कलईचे जो काही खर्च असेल तेच फक्त घेतात. तर तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करा.
मी यांचा नंबर तुम्हाला मध्ये सुद्धा देत आहे. ही जर परंपरा पितळीची भांडी आपण वापरली तर या लोकांनाही 4 पैसे मिळतील आणि आपल्याला सुद्धा निरोगी आणि उत्तम आरोग्य मिळेल. चटके नाही बसत. बसते ना एवढं मोठं झालं. ते जास्त गरम होतं ना, जास्तच बसते. बाकी काय आहे आपल्या बाजूवर? आधी बेसन पिठाला धुवून गेली ना भांडं आणि पितांबरीन घासल्यावर काय होतं? पितांबरीनं आतून जर लावलं तर भांडं काळं पडतं. हां हां हां. पितांबरी ह्या भांड्याला वापरायची नाही, बाहेरून लावायचं. पण भांडं आतून ह्या 4 बोटावर धरून बाहेरून पितांबरी लावायची. हां हां. आणि आतून आतून आपल्या साबणाने घासलं तरी चालेल. मऊ कात्याने साबणाने. ओके.